आमुदान कंपनीमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भयानक बॉयलर ब्लास्टमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60हून अधिक लोक जखमी झाली आहेत। यात 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 26 जणांवर उपचार सुरू आहेत। यातील 12 जण गंभीर अवस्थेत असल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले। एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम गेल्या 2 दिवसांपासून घटनास्थळी बचावकार्य करते आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून बाहेर काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे। आज सकाळीही काही मानवी अवशेष सापडले आहेत। दुसरीकडे या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का याची खात्री नसल्यानं कामगारांचं कुटुंब हताश झालंय। ते रुग्णालय, शासकीय हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल आणि पोस्टमार्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकांची शोधाशोध करत आहेत। अद्यापही नातेवाईक सापडत नसल्यामुळे त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे। मात्र पोलीस या कुटुंबियांना कंपनी परिसरातून हाकलून देत असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे। यामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। वो काय के लिए इधर आया? काम के लिए आया ना मैडम? काम के लिए आया तो उसका जिम्मेदारी कौन सी है? लोग है ना ढूंढ सकते हैं, इतना ही ढूंढ सकता है जो अंदर पूरे हो गए। एक जगह इधर जा नहीं सकता। में तो देखना चाहिए ना। अंकित राजपूत। आपका कौन है यहाँ पर? ये मेरे जीजा लगते हैं। हाँ, क्या काम करते तो? कलर कंपनी में काम करते थे। हाँ, मतलब वो बॉडी तो मिल नहीं रही है। सब में ढूंढा, हॉस्पिटल ढूंढा, थाने भी गया, बॉडी नहीं मिल रही है। बॉडी उसी कंपनी में पड़ी है, अभी कुछ कार्रवाई नहीं हो रहा है। तो पुलिस आपको भगा रही है वहाँ से? हाँ, पुलिस भगा रही है, मार भी रही है।